पडताल राहू द्या. पप्पाच्या सरप्राईज पर्यंत पोहोचलेला आहोत. आधी वाटत होतं आता पप्पा आम्हाला घेऊन फायनली खूप जास्त उद्या डबल ट्रॅक करायचं आणि अजून ऍडव्हेंचर होणार आहे त्याच्यामुळं. दीदीला थंडी वाजायली. डे 2 वी आर ऍट. तर शेवटी आपण आपल्या पप्पाच्या सरप्राईज पर्यंत पोहोचलेला आहोत. आधी वाटत होतं आता पप्पा आम्हाला गुजरात मध्येच नेऊन बांधतील, पण तुमचं डेस्टिनेशन पप्पाचं खूप छान दिसायलंय. अरे दिसत नाहीये इथून. हातगड पहिले कोणतरी कलिंगड बांधत होते पप्पा, पण ते हातगड आहे. पण आणि morning छान मध्ये- दिसायलंय सगळं खूप. अरे इकडे दिसत नाही वाटतं. चला आता बस आज रोड तर एकदम रोड ऑफ रोडिंग रोडनी आज आमची पाऊस आहे की बस. एकच हॉटेल होतं ते मागे गेले आता. फायनली खूप जास्त आता वाजलेले आहेत 8:42. आणि आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 तास फक्त बघत होतो स्टे साठी आणि फायनली भेटलेला आहे स्टे. आणि आता काही सुद्धा एनर्जी राहिलेली नाही. आम्ही सकाळी 4 वाजता उठलेले सगळे आणि आता उद्या डबल आम्हाला 3:30 उठली. हा ओके, ती 3:30 ला उठली आहे. आणि आम्ही बाकी सगळे 4 वाजता उठलो आणि आम्हाला उद्या डबल ट्रॅव्हल करायचं आणि अजून ऍडव्हेंचर राहणार आहे त्याच्यामुळं. या ठिकाणी मम्मीचा स्पेशली मम्मीचा उपवास सोडण्यासाठी पप्पानी फुल तयारीमध्ये आलते. पप्पा एकदम गोड बीड भात सगळं पद्धतशीर. ओ माय गॉड एकदम ऍस्थेटिक पप्पा, खूप ऍस्थेटिक. बस आजचं ऍस्थेटिक काउंट खूप जास्त झालेलं आहे. चला आता उद्या भेटूया आपण. हा ना पप्पा. 18 मिनिटं आणि दीदी मम्मी अजून झोपलेला. दीदी उठ ना. 21 डिग्री सेल्सिअस इथं तापमान आहे आणि हवा. सगळे रेडी आणि दीदीचं चालू मेकअप. बघा किती सामान इथं पण मेकअप. आणि मम्मी एकदम इट इज इसेन्शियल फॉर दॅट. ते बघा. हे बघा, फॉर युअर इन्फॉर्मेशन, आम्ही आहेत तिची मुलं आणि ही आहे आमची मम्मी. तुम्हाला वाटणार नाही की ही आमची मम्मीच आहे, पण ते ही बघा. आमची मम्मीच आहे. काश्मीरी काल कशी होती एकदम अशी पदर बिदर घेऊन अशी. आता मला पण दाखव. हा. हे बघा, हा आहे आमचा दादा. आणि आमच्या दादानी बॅग भरली असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी घरीच ठेवून आलेला आहे. पुढच्या वेळेसाठी ठेवलं. चला थांबा, आपण आरशामध्ये चला. आपण फिट चेक करूया. ए यार साईडला सारखा तुम्ही जरासं फिट चेक होऊ द्या ना आमच्या सगळ्यांचं. हे बघा. तर चहा पाणी झालेला आहे. नाव इट्स टाइम टू एक्सप्लोर अँड रॉक. तर आपण लवकरच लॉग आउट करणार आहेत. आणि इकडे सगळं पॅकिंग. हे बघा पसारा. packing नाही म्हणत ह्याला म्हणतात 2 दिवसासाठी बांधलेला संसार. पप्पा आहे का? तर रीलची तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे आणि तर ते प्रॅक्टिस दीदी करून घ्यायली त्यांच्यापासून. इतकी मेहनत घेतली की त्यांना बघून आम्हाला घाम सुद्धा नाही आला. एक नंबर प्रॅक्टिस झालीये. नक्की एका वर्षात हा व्हिडिओ रिक्रिएट होणार आहे. त्यामध्ये तिला सांगत होतो आता प्रॅक्टिस काही नाही करायची, डायरेक्ट शूट करायचं. अशा तऱ्हेने चेकआउट झालेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू अवर नेक्स्ट डेस्टिनेशन. असं बघा, फिरा. फिट चेक. दिस इज माय So beautiful, so elegant, amazing, just looking like a bird. This is day 2. वी आर ॲट सापुतारा.
तो की या जागेचं नाव असं काय आहे. आणि आम्ही जस्ट आता चेकआउट केलंय आणि तुम्ही आता पुढे बघताल किती मस्त मस्ती होणार आहे. सिनरी आहे. बघा डे 2 जस्ट आम्ही जस्ट Began, बाहेर just निघलोय. began. अजून स्पॉट वर पण नाहीये, पण इथूनच एवढं सही लोकेशन आहे. सगळीकडेच असं आहे स्पॉट. स्पॉटच्या पायथ्याला हा स्पॉटच्या पायथ्याला आहेत. म्हणजे आता आपण तिथे जाणारच आहे टू स्पॉट. 3 ते 4 किलोमीटर स्पॉट आहे. हा एस्थेटिक, एकदम एस्थेटिक. पाऊस लागतोय. हा एकदम भारी येत आहे व्हिडिओ. आम्ही आहे तर एकाच स्टेट मध्ये, पण आताच एकदम जम्मू काश्मीर वाले वाईब यायला लागले इथं आल्यावर. आपण आता एका स्टेट मध्ये नाहीये. हे पण जरासं सस्पिशियस आहे. आम्ही लवकरच सांगतो तुम्हाला, आम्ही त्या एक्झॅक्ट पॉइंट वर गेल्यावर की आम्ही बियॉन्ड द स्टेट आहे. असं वाटतं की असंच हर वेळेस आपण पावसाळ्यात इकडेच यावं. चला आता घे डबल. वेलकम टू गुजरात. वी आर ऍट द ओनली हिल स्टेशन ऑफ गुजरात. नाव द रियल Adventure begins. वेलकम टू सापुतारा गाईज. प्लस वी आर ॲट गुजरात नाव. आम्ही म्हणलंच होतं तुम्हाला की आवर ट्रिप इज नॉट लिमिटेड टू वन स्टेट एनिमोर. So now we have crossed the boundary and we are at Gujarat. At the same time we are at Saputara. आम्हाला फक्त नाव नाही माहिती कारण इथं गुजराती मध्ये लिहिलंय. लेक तर आहे इथे. लेक. अच्छा बोटिंग पॉइंट आहे. हा बोटिंग पॉइंट. वा पॉइंट आहे. ठीक आहे. गेटिंग अवर ब्रेकफास्ट डन इन डायरेक्ट गुजरात. केम छो? मजा ना. अरे मिरची ए बाबा तिकडनं सर. आता बघा एकदम आपण आता खाली पॉइंटला जाणार आहोत. नाही ब्लर येणार आहे दादा त्यात. नाही येते मगाशी बघितलं. दादा तू रुमाल घ्या तर मी लागतो जायला. थोडस हात खाली असं थोडस. राईट. चांगलं ते का किती. हा स्टार्ट करा. वा आठवण कशाला दीदीला थंडी वाजायली. जर आता क्वालिटी कमी झालेली असेल तर ती आमच्यामुळे नाही. आयफोनच्या वॉटर इथं तुम्ही माग बघू शकता काय केऑस चालू आहे. तसंच आमच्यासोबत पण झालं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नो रिस्क म्हणून आम्ही आता इथं पार्क करणार आहे. आणि काय नाही 200 मीटर वर आहे मेन लोकेशन. त्याच्यामुळे गाडी असं हे बघा म्हणजे चढतच नाही. एवढा चढ आहे एवढं आणि fog पण हे आहे. असं पाणी असं वापस येते ना. त्याच्यामुळे स्लिप होत. एक तर तुम्हाला बघा तुम्ही आज दिसत पण नसेल समोर. Foggy. चढली ही मध्ये साडे ते चलताना कळलं का गाडीला कसं होतंय. गाडीला कसं होत असेल. बरोबर खूप जास्त हिले. आमची ट्रॅकिंग पण होणार आहे. आमची मम्मी आता पळेल नंतर तिला कळल. अरे एकदम स्लोप म्हणजे स्लोपच आहे. हो खरं ट्रॅकिंगची खरं मजा इथंच वाटायली. एका साइडनं चले पोरी. हा नजारा आहे. फॉग म्हणजे फॉगच आहे. काय दिसत पण नसेल पुढचं. ते व्हिडिओ चालले त्याने आमचा कामगार. आपण आलेलो आहोत आता. तुम्हाला समोर काही दिसत नसेल. Yes, we are at And we are taking our steps towards success. खूपच जास्त भारी व्ह्यू आहे. पहिली गोष्ट आम्हाला याच्यातून दाखवताच येत नाहीये कारण काहीच दिसत नाहीये फॉग मुळे. पण व्ह्यू बघू शकता. इकडे बघा आमची मम्मी जुल्फे पुढे करून एकदम स्टाईल मारताना फ्लॉन्ट. वाव हे बघा. आणि पप्पा बघा सुपर से ऊपर भी द्या. एकदम कसा एकदम एस्थेटिक. पप्पा एस्थेटिक बघ किती मस्त एस्थेटिक आहेत.
परत एकदा दीदीचा हाच बनवायचा चला चला चला. आणि आता आपण ऍडव्हेंचर करण्याचं डोक्यात आहे. बघूया. एक सांगण्यात येईल की इथं खूप काय आहे, पण ते काही दिसत दिसतच नाहीये नाहीये. काही. जे बघायला आलो काय दिसेना, नुसता फॉग आहे. नुसता फॉग. मोर स्पॉटेड इन द फॉग. मोर. ट्रिपला आलोत आणि काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही काढत. लेफ्ट हात कुठेतरी कामाला यायला आहे. दोघांनी एक जिंकला आहे. चला हा.